देव दयाळ देव दयाळ साहे कोलाळ बहुतांचा देव दयाळ देव दयाळ साहे कोलाळ बहुतांचा देव उदार देव उदार थोड्यासाठी फार देव जाणे देव उदार थोड्यासाठी फार देव जाणे देव दयाळ साहे कोलाळ बहुतांचा देव दयाळ साहे कोलाळ बहुतांचा देव चांगला तुका लागला चरणी देव चांगला तुका लागला चरणी देव दयाळ साहे कोलाळ बहुतांचा देव दयाळ साहे कोलाळ बहुतांचा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय श्री राम जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितू ज्ञान राजा सुपात्र तया 8वी पुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सहजयति सिंधुरवदनो देवयत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतमसा राशि नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहरधवला या शुभ्रवस्त्रहृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिविरदेवे सदा वन्दिता समपातु सरस्वती भगवती निशीस जाड्या पहां मुखं करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ज्या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाचा असो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे वाळे असो
ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहर सर्वलौकिकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम राम जय जय राम. चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसां महापातक नाशनम. ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमण्डितं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. श्रीराम राम रघुनंदन राम राम. श्रीराम राम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम रणकर्कश राम राम. श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि. श्रीरामचंद्र चरणो मत्सा गृणामि. श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि. श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. माता रामो मत्पिता रामचंद्र. स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्वं मे रामचंद्र दयाल. रनान्यं जाने नैव जाने न जाने. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनम्. पांडुरंग हरी वासुदेव हरी. देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा श्री गंगाधरा. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कैलास राणा शिवचंद्र मौळी. फणींद्र माता मुक्ती झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी. तुझ विन शंभो मज कोण तारी. कैलास राणा शिवचंद्र मौळी. फणींद्र माता मुगटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी. तुझ विन शंभो मज कोण तारी. नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई.
नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला. गोपाल गोपाल गोपाल, गोपाल गोपाल गोपाल. राम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला. गोपाल गोपाल गोपाला. देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. गोपाल गोपाल गोपाला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुली वाह, गणपतीला तुरी वाह. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुली वाह, गणपतीला तुरी वाह. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरी वाह. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी. गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राजा राम 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 सीता राम राम राम. हरी राम 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 प्रभो राम राम राम. प्रभो राम राम राम. हरी राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. जय जय विठ्ठल रखुमाई. 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 ओम नमो नारायण वेद पारायण. लक्ष्मी नारायण सत्यनारायण.
ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा ओम नमो नारायणा विष्णु नारायणा राम नारायणा कृष्ण नारायणा हरी नारायणा विठ्ठल नारायणा पांडुरंग नारायणा ओम नमो नारायणा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम 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 ओम श्रीराम जय जय राम ओम श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग ओवी 275 ते 300 ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा दिवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय घोषांच्या कुंडी नादचित्रांची रूपडी प्रणवाची आमोडी रेखिली आयशी हेची कल्पावे तरी जाणी जे परिकल्पिते कैची आणि जय तरीने नुकाय गाजे ती ठाई विसरोनी गेलो अर्जुना जव नाशु नाही पवना तव वाच्या अति गगना मनोनी घुमे तया अनुहाताचे निमेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे विगी सहज फिटी ऐके कमळ गर्भाकारी जे मदाकाश दुसरे
जेत चैतन्य आधातुरे करोनी असी जय तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिनी बुद्धीची निशाकी हात बोनिके द्वैत तेत न देखे तैशे केले निज कांती हरविली मग प्राणुची केवळ झाली एवेळी कैशी गमली मनावी पाम हो काजे पवनाची पुतळी पांगुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेवली तया ना तरी वायूचे नियांगे झगटली दीपाची दिटी निवटली लख लखोनी हरपली विजू गगनी तैशी हृदय कमळ वेरी दिसे जैसी सोनियाची सरी ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एक वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे यरवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नाद बिंदूने निजे कळा ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानांचा धरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही परवडी हे महाभूतांची पुडी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्राशू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिदावून गेला उद्देशो श्री महाविष्णू तया ध्वनिताचे केने सोडोनी यथार्थाची झडी झाडोनी उपलविली म्या जाणोनी ग्राहिक स्वते ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेत देहाचे रूप हरपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची आम एरवी अथिलाची आईशे सावयवा तरी दिसे परिवायूची का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा गुंती सांडोनी उभा का अवयवची नभा उदयाला तम तैसे होय शरीर तैते मनी जे खेचर हे पद होता चमत्कार पिंड जनी देखे साधकू निगोनी दाय मार्गी पाऊलांची ओळ राहे तेत ठाई ठाई होये हे अनिमादिकम परितेने काय काज अपन तया अवधारी ऐसा संधनंजया लोपातिभूत त्रया देहीच्या देही पृथ्वी ते आपविरवी आपते तेज जिरवी तेजात ते पवन हरवी हृदया माझी पृथ्वी ते आपविरवी आपते तेज जिरवी तेजात ते पवन हरवी हृदया माझी पाठी आपणा एकला उरे परी शरीराचे नियानुकारे मग तोही निघे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुताईसे नाम होये परी शक्तिपण ते आहे जवन मिळे शिवी ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुत ऐसी नाम होये परिशक्तीपण ते आहे जवन मिळे शिवी ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुत ऐसे नाम होये
परिशक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 36 भाग 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. इंद्रजीत बोलितो निज बळ तेथे मिथ्या पैस मूळ. सबा सर्वज्ञ ऐका सकळ राये प्रांजळ परिसावे. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझा जना समे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. एवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले. म्हणून औधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 36व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरू श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. बिभीषण महाराज 14 चौकड्याचं ज्याचं राज्य आहे, ज्यानं देव बंदीखान्यामध्ये घातलेले आहे, आपल्या सिंहासनाला नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आहेत, अशा राजा रावणाच्या भर सभेमध्ये इंद्रजिताने आपला मोठेपणा सांगितल्यानंतर लगेचच बिभीषण महाराज म्हणतात, आता जो इंद्रजित जे बोलला, मोठ्या मोठ्या थापा मारल्या, ते सगळं खोटं आहे म्हणले. तो काही खरं बोलत नाही, तो लबाड बोलतो. सभेतले सर्वच तुम्ही अधिकार संपन्न, ज्ञान संपन्न, विद्वान, बुद्धिमान, सर्वज्ञ असे सर्व राजे लोक आहात. मी काय बोलतोय त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊन ऐका. राजे हो, मंडळी हो, असं विभीषण बोलतो. प्रलोभावया लंका नाता मारीन मनसी तू रघुनाथा. हनुमंतेसी युद्ध करिता तुझ्या पुरुषार्था देखिले. ए इंद्रजित, आता सभेमध्ये गप्पा मारून काय उपयोग रे. तू राजा रावणाला खुश करण्यासाठी काहीतरी बोलतोय, हवेमध्ये पुड्या सोडतोय. हे असलं बोलणं वागणं काही बरोबर नाही. कारण ज्या वेळेस हनुमंत या लंकेमध्ये आला होता शीताशुद्धीसाठी, तो ज्यावेळेस युद्धकंदन करत होता त्यावेळेस तुझा पुरुषार्थ कुठं गेला होता.
आता मात्र सभेमध्ये म्हणतो मी रामाला मारीन, लक्ष्मणाला मारीन. नळ, नीळ, अंगद, जांबुवंत, सुग्रीव, हनुमंत इत्यादी वानर मंडळींना आणि सर्व वानरांना संपवी. बघितला तुझा पुरुषार्थ बघितला म्हणले. ज्यावेळेस एक वानर अशोकवनामध्ये धुडगूस घालत होता त्यावेळेस तुझा पुरुषार्थ पाहिला. नको सांगू तू तुझ्या मोठेपणाच्या गप्पा, असं विभीषण महाराज इंद्रजिताच्या बडाईवर उत्तर देताना बोलतात. हनुमंता चिरणी भिडता, शस्त्रे अस्त्रे गेली वृता, कपिपुच्छ वाजता माता, धीर सर्वतान धरवे. अरे त्या एकल्या एक रामभक्त हनुमंता समोर युद्ध करत असताना तुझी शस्त्र अस्त्र कपट माया अभिचार ते सगळं यारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन वशीकरण ह्या ज्या कुविद्या आहेत त्या कुविद्या काही चालल्या नाहीत. हनुमंता बरोबर तू तोडीस तोड युद्ध करू शकला नाही. उलट हनुमंतरायानं हनुमंताच्या शेपटी करवी तुझ्या मस्तकात सपासप चपाटी लावली. त्यावेळेस तुझी पळताभुई थोडी झाली. अरे मरतोय का वाचतोय ह्या अवस्थेला तू पोहोचलास. तुझ्या अंगात धीर धरायला बळ शिल्लक राहिलं नाही आणि आता मात्र सभेत मोठा बोलतोस. असं इंद्रजित मोठ्या बोलण्यावर त्या इंद्रजिताला खडसावताना विभीषण महाराज बोलतात. दुर्धर शस्त्रांचे संपात, वानर झेलोनी समस्त, तुझ्या सैन्य केला घात, रणी हुंबत पाडिले. अरे तुम्ही जी शस्त्र अस्त्र सोडली ते सगळे बाण ती सगळी शस्त्र हनुमंतरायांनी एक एक करून झेलली आणि तुमच्याच सैन्याला फेकून मारली. तुमचं सगळं सैन्य कणत कुंतत हुंबत रणांगणात पडलं. अवघ्या तुझ्या सैन्याचा घात केला तेव्हा कुठं गेलता तुझा हा पुरुषार्थ, कुठं गेलती ही खुमखुमी, कुठं गेलती ही मस्ती, कुठं गेलता तुझा आवेश. रणांगण तेव्हा का गाजवलं नाहीस. असं इंद्रजिताला विभीषण प्रश्न करतात. सांगावं या लंकेत कोणीही नुरेची जिवंत, कपीने अवघी यांचा केला घात, तुझं देखत इंद्रजिता. इंद्रजिता म्हणले अरे किती बडाया मारावे ह्याला सुद्धा मर्यादा असते. लंकेमध्ये अशोक वनात जे घडलं त्याचा निरोप सांगण्यासाठी हनुमंताने एकाला सुद्धा जिवंत ठेवलं नाही. अवघ्या सगळ्यांचा घात केला आणि तोही तुझ्या डोळ्यासमोर केला, तुझ्या समक्ष केला. तू काही करू शकला नाही इंद्रजिता. विभीषण बोलतो त्यांची करावया सोडवन, तुझी नाचल्याची अंगवन, कपीने गांजिले संपूर्ण, घाये प्राण जाओ पाहे. अरे तुझ्या वीरांची सोडवणूक तू करू शकला का. एका तरी तुझ्या असणाऱ्या शूरवीराला तू वाचवू शकला का. तुझ्या सैन्यातलं सैन्य सेनानी प्रधान शूरवीर मंडळी अति रती महारथी सगळ्यांचा हनुमंतरायाने प्राण घेताना तू काही करू शकला नाही, त्यांना सोडवू शकला नाही, तुझी अंगवन चालली नाही. आणि उलट तुला स्वतःला त्या रामभक्त कपीनं वानरानं दणके देऊन गांजून टाकलं. एका झपाट्या गणित
तुला इंद्रजिता वाटत होतं आता मी मरतोय, आता मी मरतोय, आता मी जिवंत राहत नाही. त्या वानराचा मार तरी तू सहन करू शकत होता का रे इंद्रजिता? बिभीषण महाराज बोलतात, लगू लागवी हनुमंत, मारिला सारथी भंगिला रथ, रणींद्रजित केला विरत, छत्रपात कपिपुछे. हनुमंतया फार शूर, आतुरबळी, महाबळी, त्यांनी आपली लीला दाखवली. इंद्रजिताच्या रथाचा सारथी, रथाचे घोडे, अख्खा रथ चुराडा करून टाकला. इंद्रजिताला वीरती केलं. त्या रथावर असणारे छत्र खाली पाडले, ध्वज मोडले. एवढा पराक्रम एकल्या एक वानरानं हनुमंतानं केला, इंद्रजिताच्या समोर केला. इंद्रजित काहीही करू शकला नाही. बिभीषण बोलतात, मलविद्येची कुसरी, चपेट हानी तावरी सिरी, अशुद्ध वमिता झालासी चाचरी, पळावया दुरी ठाव नाही. अरे विरती झाल्यानंतर इंद्रजिता तू हातामध्ये गदा घेतलीस आणि मलविद्या हनुमंतया बरोबर करण्यासाठी, खेळण्यासाठी तू भिडलास. पण हनुमंतरायाच्या ज्यावेळेस दणक्याचा मार तुला सहन होईना झाला, हनुमंतरायाने तुझ्या उरावर, शिरावर दनादन दणके द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस तुझ्या नाका तोंडातून रक्त वाहू लागलं. तुला पळायला सुद्धा ठाव ठिकाणा सापडेना झाला इंद्रजिता. बिभीषण बोलतो, तुझ्या युद्धाची गती ऐशी, फावल्या मारावया शत्रूशी, ना तरी पळावे मेघापाशी, कपिपुच्छाशी ते न चाले. तू कसा युद्ध करतोय, किती बडाया मारतोय माहितीये रे म्हणले इंद्रजिता. सहज शत्रू आपल्या तावडीत सापडला, त्याचा जर काही इलाज नाही चाले ना तर त्याला तू मारतो म्हणजे. नाहीतर मग ढगाच्या आड जाऊन लपायचं, तिथनं युद्ध करायचं. ही असली कपट विद्या तू करतो म्हणले. पण हनुमंतरायाच्या शेपटीजवळ हे असलं काय 12 भानगडी, ही लपडी, लपणं, छळणं, कपट करणं अजिबात चालत नाही म्हणले. काही उपयोग नाही या सगळ्या गोष्टीचा. हे कळलंय ना तुला इंद्रजिता? हनुमंतरायाची शेपटी सर्वांना कळण्याचं काम करते. बिभीषण बोलतात, पडिले पुच्छाचे बिरडे, सर्व नये मागे पुढे, इंद्रजित खळखळा रडे, वानरी गाडी गांजिले. मग अशोकवनामध्ये काय झालं तुला माहितीये ना इंद्रजिता? शेपटीनं सर्व बाजूनी, चहूबाजूनी वेढा टाकला. शेपटी माग पण सरू दिना, पुढं पण जाऊ दिना. आणि मग इंद्रजित मोठ्यानं खळा खळा रडायला लागला. वानर हनुमंत बाप्पाने फारच इंद्रजिताला गांजलं होतं. आठवण नाही का तुला इंद्रजिता? बिभीषण बोलतो, रडत पडत शुद्ध वमित, कपिपुच्छा भेने धावतो, पळून गेला सी विवरात, मुख्य पुरुषार्थ हा तुझा. अरे त्या शेपटीच्या आणि हनुमंताच्या भीतीनं रडत होता, पडत होता, उठत होता. नाका तोंडातून रक्त भडभडा वाहत होत. लपायला जागा बघत होता, पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
आणि मग तिथं एक या अशोकवनामध्ये विवर आहे, त्या विवराचा तू दरवाजा उघडलास, त्या विवरामध्ये पळून लपून जाऊन बसलास. हाच का तुझा मोठेपणा, हाच का तुझा पुरुषार्थ, हीच का तुझी वीरता रे इंद्रजिता. असं इंद्रजिताला भर सभेमध्ये सर्वांच्या समोर विभीषण बोलतो. रायाचा मुख निज निर्धारी, मनसी ऐकला मी श्रीराम मारी. मिथ्या जल्पसी सभे माझारी, निर्लज्ज भारी तू एक. आता राजाच्या समोर भरल्या सभेमध्ये कशा किकड्या ठोकायला लागलेल्या आहे, कसा आरडाओरडा करायला लागलेला आहे, आणि म्हणतोस एकटा मी श्रीरामाला मारीन. अरे हे सगळं सभेमध्ये बोलतोय ते तू लबाड बोलतोय, खोटं बोलतोय, वायपट बोलतोय, निरर्थक बडबड करतोय. असं विभीषण महाराज इंद्रजिताला बोलत असताना म्हणतात, तू मोठा निर्लज्ज आहेस गड्या, तुझ्यासारखा निर्लज्ज तूच आहेस. वानरारणी देवोनी पाटी, पळालासी उठा उठी. ऐशी तुझी वाटी व मोठी, समूळ खोटी बुद्धी तुझी. आणि वानराला भिलास, पाठ दाखवून पळालास. पळताना पडत होता, पडताना उठत होता, उठताना पळत होता, पळताना पडत होता. तोंडातून भडबडा रक्त वाहत होत, रक्तबंबाळ तुझी अवस्था झाली होती. हनुमंतरायाचे धबाके खाऊन सर्व अंग तुझं वेदनाने ठणठणत होत. आणि आता किती गप्पा मारतो. ही तुझी सगळी बुद्धी खोटी आहे बर का हनुमंता. हे तुझं बोलणं मर्यादेपेक्षा अति होतंय. आपली मर्यादा आपण ओळखली पाहिजे हनुमंता. हनुमंताच्या मर्यादे पुढं तुझी काय असणारी इंद्रजिता मर्यादा आहे. असं इंद्रजिताला विभीषण महाराज बोलतात आणि म्हणतात, अरे हनुमंता पुढं तुझं काही चाललं नाही. इंद्रजिता तू रामाला मारीन म्हणतो, हे तुझ्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी बोलतो. तुझी बुद्धी, तुझं बोलणं सर्व सर्व लबाड आहे, खोटं आहे. तुझी ऐकताची बुद्धी रावण मरेल आधी, मरेल राक्षसांची मांदी, कुळ त्रिशुद्धी बुडेल. अरे तुझं जर राजा रावणानं ऐकलं, तुझ्या जर ह्या खोट्या भूलथापाला जर रावण भुलला, तर रावणाला अगोदर मरावं लागेल. सगळं राक्षस कुळ मरेल आणि लंकेमधली राक्षस जात संपून जाईल. म्हणून हे खोटं बोलणं, लबाड बोलणं, रेटून बोलणं हे काही उपयोगाचं नाही इंद्रजिता. विभीषण महाराज बोलतात, रायाचा मोका पुन्हा सभेसी वदे मिथ्या वचन, त्याचे काळे करोनी वदन, जीवा कर्ण छेदावे. राजाच्या समोर कुणी जर आपण होऊन सभेमध्ये खोटं बोलत असेल, लबाड बोलत असेल, रिटून बोलत असेल, तर त्याचं काळं तोंड करावं आणि त्याची जीभ कांड्यापासून तोडून टाकावी असं शास्त्र सांगतं. विभीषण बोलतो, राजनीती ऐशी येत, कुळघातकी मारावा सुत, जेने आणीला सभेत तोही निश्चित मारावा. आणि राजनीतीचं तत्व काय सांगतं, तर जो कुणी आपल्या कुळावर घात करण्यासाठी उठत असेल, जो कुळाचा घात करण्यासाठी वल्गना करत असेल, सभेमध्ये मोठं बोलत असेल, मग तो राजपुत्र जरी असला तरी त्याला निश्चित ठार मारावं अशी राजनीतीचं तत्व सांगतं. विभीषण बोलतो, जेने प्रवेशिला द्वारी तोही मारावा निर्धारी, कायसी इंद्रजिताची थोरी,
निशाचरी कुळपाश. आणि जेनं असं कोणी संकट आणलेलं आहे, जो असा कोणी लबाड असेल त्याला खरोखर मारावं म्हणतात. हाच असणारा राजनीतीचा निर्धार आहे. कोण इंद्रजित, काय मोठेपणा. अहो तोच इंद्रजित जर सर्व राजा रावणाच्या कुळाला, अख्ख्या वंशाला जर बट्टा लावणार असेल, त्या कुळाला जर नाशाच कारणीभूत ठरत असेल, तर या इंद्रजिताचा मोठेपणा विसरून इंद्रजिताला ठार केलं पाहिजे. असला मुलगा काय उपयोगाचा नाही, असं विभीषण बोलतो. रावणाचा ज्येष्ठ सुत या लागी राखीला म्या हात, तुझा अवश्य करावा घात, कुळक्षयार्थ चुकवावा. तू राजा रावणाचा थोरला मुलगा आहे म्हणून आतापर्यंत मी माझा हात आकडता घेतलाय म्हणजे, नाहीतरी तुला खल्लास करायला, तुला ठार मारायला मला क्षणाचा सुद्धा विलंब लागणार नाही. आणि आपल्या कुळाचा कुळक्षय तुला मारल्यानंतर चुकेल हे निश्चित आहे म्हणले. पण तू राजा रावणाचा थोरला मुलगा असल्यामुळं वाचलास. विभीषण बोलतो. ऐकोनी विभीषणाची मात, प्रधान सैनिक विरात, वाढला क्रोधाचा आवर्त, झाला कृतांत लंकेश. विभीषणाने सत्य सांगितलं. विभीषणाच्या गोष्टी प्रधानांनी, सैनिकांनी, वीरमंडळींनी ऐकल्या. सगळ्यांनाच म्हणले एक रागाचा भोवरा निर्माण झाला. राजा रावण सुद्धा रागाला गेला. असं विभीषणाचं सत्य भाषण ऐकून सगळ्यांचा तिळ पापड झाला. सर्वजण संतापले, वैतागले, रागाला गेले. ऐकोनी विभीषण वचन, प्रधान झाले कोपायमान, सेनानी वटारिले नयन, खाती दशन सेनाधर. विभीषणाचे शब्द ऐकले, प्रधान सेनापती रागाला गेले. सेनापतीनं विभीषणाकडे पाहून डोळे वटारले. सगळे दात होठ खाऊ लागले. एक अदृष्ट चावती, एक करकरा दात खाती, एक ते हात कुस्करीती, एक वळती वज्रमृष्टी. ते सगळे वीर सेनापती प्रधान आपले दातानं आपले ओठ चावू लागले. करकर करकर दात वाजवू लागले. काही जण आपले हात चुरू लागले. काही जण हाताच्या मुठी वळू लागले. विभीषणाचे उत्तरी, एक निश्चित धुधुकारी, एक हस्ती क्रोधाकारी, क्षोभनी सारे डुल्लत. विभीषणानं खडसावून सगळ्याला बोलल्यानंतर काही जणांची धुंदीच उतरली. काही जण रागाला गेले. काही जण हसायला लागले. काही जण डुल्लू लागले. एक परस्पर बोलत विभीषण झाला उन्मत. इंद्रजिता ते मारीन म्हणत, समुख वदत लंकेश. काही जण परस्परामध्ये चर्चा करू लागले. अरे विभीषणाला म्हणले आता माज आलाय म्हणले. विभीषण उन्मत्त झालेले आहे. राजा रावणाच्या भरसभेमध्ये राजा रावणाच्या समोरच राजा रावणाच्या पोराला, ज्येष्ठ सुताला, इंद्रजिताला संपवेन म्हणतो, मारीन म्हणतो. हे राजा रावणाच्या समोर बोलतो. किती मस्ती आले, किती माज आलाय विभीषणाला. असे परस्परामध्ये काही बोलू लागले. चोरी मारी पापी परद्वारी, ऐशे विभीषणाचे उत्तरी,
रावण खोचला जिवारी क्रोधे करे तळमळ. राजा रावणाला विभीषण बोलत होता, तू चोरी केलेली आहे, तू पापी आहे, परस्त्रीची चोरी करणं हे महापाप आहे, परस्त्रीची अभिलाषा धरणं ही दुर्बुद्धी आहे. असं विभीषणाचं शब्द ऐकलं, राजा रावणाच्या जिवारी लागलं. राजा रावण रागाला गेला, अंतरंगात तळमळू लागला. सन्मुख न राहावी वानरी, पळून गेला सितुवीवरी. इंद्रजित लाजला ये उत्तरी, मौन धरोनी राहिला. इंद्रजिताला सुद्धा विभीषण महाराज म्हणले, अरे हनुमंताच्या समोर तुला छाती ठोकपणे लढता आलं नाही, पाठ देऊन पळालास, रडत कणत कुंतत पडत धडपडत विवरात जाऊन लपलास. हे विभीषणाचे शब्द ऐकून इंद्रजिताला सुद्धा काय बोलायला येईना, कारण ते विभीषण महाराज खरं बोलले होते. आणि त्यामुळं इंद्रजित सुद्धा गप्प राहिला. विभीषणाची सम्मुख बोलू न शकेची दशमुख, मग इतर कोण बोले रंक टकमक अवघ्याशी. ओ विभीषण ज्यावेळेस बोलत होता, तन 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 करत होता, धड 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 बोलत होता, कुणाची भीडभाड राखलीच नव्हती, सगळ्याची लाज अब्रू वेशीला टांगली होती. तेव्हा खुद्द राजा रावण विभीषणाच्या या असणाऱ्या बोलण्यावर काहीच उत्तर देऊ शकत नव्हता, काही बोलू शकत नव्हता, विभीषणाला साधं गप्पही म्हणू शकत नव्हता. मग बाकीचेच काय टाप आहे म्हणले, बाकीचं कोण बोलणार आहे, कारण राजा रावणाचा भाऊ आहे विभीषण. जसा राजा रावण आहे तसा सगळ्यांना विभीषण आहे. आणि मग राजा रावण जिथं बोलत नसेल तिथं बाकीच्यांनी नुसतं बघायचं काम केलं. अवघे टकमक टकमक बघू लागले, कुणाचं काही बोलायचं धाडस झालं नाही. म्हणतात, एक बोलती सर्वज्ञ विभीषणाचे धर्मवचन, न मानिताची दशानन कुळ निर्दळन सपुत्र. काही जण जी हुशार ज्ञानी मंडळी होती, सर्वज्ञ मंडळी होती, ते म्हणतात विभीषण बोलतोय ते खरं बोलतोय, विभीषणाचं काही खोटं नाही हो. राजा रावणानं विभीषणाचं ऐकलं तर मग राजा रावण वाचेल, अख्खं कुळ वाचेल. पण नाही ऐकलं तर राजा रावण आणि सकुळ निर्दळन होईल, हे काही खोटं नाही. विभीषणाचं म्हणणं ही खरं आहे अशी हुशार विद्वान मंडळी बोलतात. सभा दे कोणी तटस्थ मा पार्श्व उठिला गर्जत, विभीषण झाला से उन्मत राजा राजसूत निंदिला. सभा सगळी गप्प आहे, कोणीच काही बोलत नाही. ही तटस्थ सभा महापार्श्वानं पाहिली, उठला आणि गर्जना करू लागला, विभीषणा तू माजलायस म्हणले, आगावपणा लावलाय म्हणले. अरे भर सभेमध्ये राजाची राजकुमार असणाऱ्या इंद्रजिताची निंदा करतोस, असा महापार्श्व बोलू लागलेला आहे. समुख निंदिला राजा रावण, वाणितो श्रीरामाचे गुण, याची येते भिड कोण, अवघे जण काय पाहता. अरे सगळ्याच्या समोर राजा रावणाला निंदा करतो, राजा रावणाला नको त्या शब्दात बोलतो, इंद्रजिताचा अपमान करतो आणि रामाचा मोठेपणा वर्णन करतो, रामाची बाजू घेतो. तुम्ही सगळेजण काय पाहता रे, असं महापार्श्व गर्जना करून मोठ्यानं बोलू लागलेलं आहे.
युवराज प्रताप सिंधू रावणाचा कनिष्ठ बंधू येणे सांडिला सुहृदय संबंधू याचा वधू करावा. महापार्श्व म्हणतो जो पराक्रमामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, जो महाबळी आहे, प्रताप सिंधू ज्याला म्हटलं जातं असा युवराज असणारा इंद्रजित आहे. तो राजकुमार आहे. पण आता सध्या ज्याच्याकडे युवराज पद आहे असा रावणाचा धाकटा भाऊ विभीषण हा मात्र माजलेला आहे. म्हणले उन्मत्त झालेला आहे. आपल्याच असणाऱ्या राजाची, आपल्याच असणाऱ्या राजपुत्राची निंदा करतो. याला आपलं कोण परक कोण हेही काही कळत नाही. यानं आपला नाते संबंध तोडलेला दिसतोय. या अर्थी हा रामाची बाजू घेतोय, लक्ष्मणाची बाजू घेतोय. त्या अर्थी यानं आपल्याशी नातं संपवलेलं आहे. याला आता जिवंत ठेवू नये, याचा वध करावा असं महापार्श्व बोलतो. मारा न मनेची लंका नात तरी आम्ही करू याचा घात. गलका उटीला सभेत अति उन्मत्त हा झाला. आणि महापार्श्व म्हणतो हा विभीषण लय माजलेला आहे. म्हणले लय आगावपणानं बोलायला लागलेलं आहे, बाजू वैर्याची घ्यायला लागलेली आहे. राजा रावणानं आम्हाला जरी या विभीषणाला मारा असं नाही सांगितलं तरी आम्ही याला मारू म्हणले. आता विभीषणाला आम्ही जिवंत ठेवणार नाही, याचा आम्ही घात करून टाकू असा एकच गलगा सभेमध्ये उठलेला आहे. सगळी सभा गजबजू लागलेली आहे. विभीषणाची शांती भारी क्रोध नयची तिळभरी मारावा म्हणती निशाचरी भय भीतरी बाधेना. विभीषणाची शांत स्वभाव स्थिती आहे. त्याच्याकडं थोडा सुद्धा राग नाही, अभिमान नाही, लोभ नाही कुणाचा, क्रोध नाही, काम नाही, काही नाही. शांत स्वरूप विभीषण. कोणाची भीती सुद्धा अंतकरणामध्ये नाही असे निवांत असणारे विभीषण. जरी राक्षस म्हणत असतील या विभीषणाला आता आम्ही जिवंत ठेवत नाही, याचा घात करतो, तरी कुणालाही विभीषण घाबरत नाही म्हणतात. निश्चळ आहे, निवांत आहे, स्वस्थ आहे, काही काळजी विभीषणाला नाही. जैसा सागर आघाद तैसा विभीषणाचा बोध निंदोनी बोलिला महापार्श्वद स्वये विषाद न मानीच. ज्याप्रमाणे अथांग महासागर असतो तो कुणाची कशाचीही पर्वा करत नाही, त्याप्रमाणे विभीषण या महापार्श्वाच्या बोलण्यावर, राक्षसाच्या बोलण्यावर अजिबात घाबरत नाही. त्याच्या निंदेला, त्याच्या दुरोक्तीला अजिबात अजिबात सुद्धा काडीची सुद्धा किंमत विभीषण महाराज देत नाहीत आणि मनाच्या ठिकाणी वाईटही वाटून घेत नाहीत. असं सुखा समाधानात आनंदात निवांत स्वस्थ चित्तानं विभीषण आहेत. जेवी सिंहापाशी घुंगुरडे तेवी महापार्श्व विभीषणा पुढे विरुद्ध बोलिता कैवाडे कोपान चढे विभीषण. ज्याप्रमाणे एखाद्या सिंहाजवळ एखाद चिलट जावं म्हणले, सिंहाला काय फरक पडणार आहे? किती त्याने म्हणले घुंग 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 करून आवाज काढू द्या, सिंह काय त्याला घाबरणार आहे? अजिबात नाही म्हणले. तसंच ह्या महापार्श्वानं केलेले. महापार्श्व म्हणजे विभीषणा पुढं एक चिलट असल्यासारखं आहे म्हणले. त्याच्या
विरुद्ध बोलण्यानं विभीषण महाराज अजिबात रागाला गेले नाहीत, दुःखी झाले नाहीत, त्याच्यावर खवळले नाहीत, काही नाही. महापासवेसी विभीषण स्वमुखे न बोलेची आपण, तृणप्राय उपेक्षुन धरिले मौन निज शांती. महापाशवाच्या बोलण्यावर विभीषणाने एक चकार शब्द काढला नाही, काहीच बोलले नाही. कोणाला बोलतोय, काय बोलतोय, कशा करता बोलतोय याच्याकडे विभीषणाने लक्ष दिले नाही. मनाच्या ठिकाणी शांती धारण केली, मौन धारण केलं आणि विभीषण महाराज निवांत राहिले. विभीषणाचा अनुचर परमाप्त प्रदान हेर, मापासवेसी उत्तर गिरी गंभीर बोलिला. विभीषणाचा एक सेवक, जवळचा आप्त, जो हेरामध्ये सर्वश्रेष्ठ होता असा प्रधान, त्या महापाशवाच्या प्रश्नाला उत्तर देताना विभीषणाची बाजू घेऊन बोलू लागला. बंधू बंधूची या निज हिता, राजा युवराज बोलता, तुका मध्ये कुंत शिरुता, मा मूर्खता तव अंगी. आणि तो विभीषणाचा सेवक म्हणतो, अरे इथे भावाचं चाललेलं आहे, त्यांचा फायदा तोटा, त्यांचं हित अनहित ते बघतील. बर राजासमोर युवराज बोलतोय म्हणले, विभीषण बोलतोय, तुला मध्येच काय झालेलं आहे कन्हैलन कुत्ताला, तुला का वाईट वाटायला लागलेले आहे, तू सर्वांगानं मूर्ख आहेस बर का, असा विभीषणाचा सेवक महापाशवाला बोललेला आहे. दोन्ही धुरा अति आप्तता, स्वहिताचा विचार न करिता, मध्ये बोल नये सर्वता, बोले तो तत्वता महामूर्ख. अरे राजाच्या दरबारामध्ये दोन वीर जर बोलत असतील, महावीरांचं संभाषण चालू असेल, स्वहिताचं बोलणं चालू असेल, तर एखादा कोणी उठला स्वहिताचा विचार करताना मध्ये जर कोणी बोलत असेल तर त्यानं बोलू नये म्हणले, त्यानं गप्प राहावं. आणि असा कोणी बोलणार असेल तर तो महामूर्ख आहे, असा विभीषणाचा सेवक महापाशवाला बोलतो. जैसा राजा रावण तैसाच युवराज विभीषण, त्याशी बोलता कठीण तुझा प्राण वाचेना. विभीषणाचा सेवक त्या महापाशवाला बोलू लागला, अरे तू कोण आहे म्हणले, तू का मध्येच उठला, तू का बोलायला लागला, तुला कोणी उठाय सांगितलं, तुझ्या मनाची मनमानी आहे का म्हणले, तू सगळ्यावरचा अधिकारी आहे का. अरे राजा रावणाचा भाऊ आहे विभीषण, जसा आपल्या सर्वांना राजा रावण आहे, त्याच मानाचा, त्याच अधिकाराचा, त्याच वजनाचा विभीषण आहे. ते दोघं बोलत असताना बरं युवराज पद आहे विभीषणाकड, तुला का झोंबलं, आणि तू जर असं कठीण शब्दात बोलत असशील महापाशवा, तर तुला काय कोण वाचवणार आहे म्हणले, तुझा प्राण आता जाईल, तुला मरावं लागेल, तू काय आता वाचणार नाहीस, असं कठीण शब्दात जर विभीषणाला बोलत असशील तर तू मेला म्हणून समज, असं विभीषणाचा सेवक त्या महापाशवाला बोलतो. रावणाच्या कनिष्ठ बंधूशी संवाद करिता धुरीशी, तू का वृता निंदा करीशी, निज प्राणाशी मुकावया. विभीषणाचा सेवक म्हणू लागलेला आहे, तुझं मरण जवळ आलंय का रे महापाशवा. रावणाचा धाकटा भाऊ रावणाबरोबर इंद्रजिताबरोबर संवाद करतोय,
तुला का ते बोलणं भगवेना? तुझी का तळपायाची आग मस्तकाला गेली? तुला का झोंबलं? ते भावभाव बघून घेतील. तू का विभीषणाची निंदा करतो? बहुतेक तुला आता जिवंत राहायचं नाही वाटतं, तुला आता मरायचंय वाटतं, असा विभीषणाचा सेवक महापाशवाला बोलू लागला. याच्यावर राजनीती काय आहे, धर्मवचन काय आहे, खरं काय खोटं काय, याचं चिंतन आपण पुढील भागात शिवेकरता घेऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहि भिन्न वपूयति यशमती परमार्थ गती सनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहि भिन्न वपूयति यशमती परमार्थ गती सनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशा. सकल देवादि देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगा एस गुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना. बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीतस्य विनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीतस्य विनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीतस्य विनवनी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमुची ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.